गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इयत्ता 10वीचे जे पुस्तक आहे माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 एसएससी बोर्डाचे पुस्तक याच्यामधील कंटेंट्स आपण बघणार आहे. आपण वर्षभरात काय शिकणार आहोत आणि परीक्षेला आपल्याला कोणता भाग येणार आहे तर त्याची थोडक्यात माहिती आपण इथं घेणार आहोत. तर आपल्याला 4 युनिट्स या इयत्ता 10वी मध्ये आपल्याला शिकायचे आहेत आणि या 4 युनिट मध्ये 2 कविता आणि राहिलेले टेक्स्ट आहेत ते आपण इथं काय आहे थोडक्यात बघूया. तर युनिट 1 गट पहिला, या गट पहिला मध्ये आपल्याला पहिली कविता पाहायची आहे. अ टीनेजर्स प्रेयर. 13 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांची प्रार्थना. जे मोर्स हे कवी आहेत यांनी ही कविता लिहिलेली हे आपण बघणार आहोत. त्यानंतर 1.2 याच्यामध्ये आपण एक धडा बघणार आहे, एक टेक्स्ट बघणार आहे. अँड एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. ही एक कथा अतिशय मनोरंजक आहे. 1.3 बास्केटफुल ऑफ मूनलाइट. 1.3 मध्ये आपण नंतर दुसरी कविता या बघणार आहे. बास्केटफुल ऑफ मूनलाइट. टोपली भरून चंद्राचा प्रकाश. अतिशय सुरेख असं वर्णन या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर 1.4 मध्ये बी स्मार्ट हा टेक्स्ट आपण बघणार आहे. त्यानंतर 1.5 मध्ये हिज फर्स्ट फ्लाइट. त्याचे पहिले उड्डाण. एका पक्षाचा हा धडा आहे. समुद्र पक्षाची बालपणातून पक्षी जेव्हा मोठा होतो, जेव्हा त्याला पंख फुटतात, तर त्याचा पहिला जो अनुभव आहे उड्डाण करण्याचा, या धड्यामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर युनिट 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल यू स्टार्ट डाइंग स्लोली. पहिली कविता आहे 2.1 मध्ये. त्यानंतर 2.2 मध्ये द बॉय हू ब्रोक द बँक. द बॉय हू ब्रोक द बँक. अशा मुलानं, जो मुलगा ज्या मुलानं बँक लुटली, बँक फोडली. अतिशय मनोरंजक अशी एक कथा आहे रुस्किन बॉन्ड यांची, ते आपण बघणार आहोत. द ट्विन्स. जुळे, एकसारखे दिसणारे जुळे. ही कविता आहे 2.3 मध्ये आपण बघणार आहे. हेनरी सॅम्ब्रोक ली यांनी लिहिलेली. त्यानंतर 2.4 मध्ये अँड इक्टोम ऑफ करेज. स्टीफन हॉकिंगचा हा धडा, तोही आपण इथं बघणार आहे. बुक रिव्ह्यू स्वामी अँड फ्रेंड्स. आर के नारायणचा अत्यंत सुंदर असं धडा आपण इथं बघणार आहे. त्यानंतर 2.6 मध्ये आपण बघणार आहे वर्ल्ड हेरिटेज. जागतिक वारसा, म्हणजे विविध ठिकाणच्या वास्तू असतील किंवा जागतिक वारसा लाभलेल्या ठिकाणाची माहिती आपल्याला इथं घ्यायची आहे. युनिट 3 मध्ये आपण बघणार आहे पहिली कविता इफ, म्हणजे जर. रुडियार्ड किपलिंग या कवितेची ही कविता आहे. 3.2 मध्ये आपण बघणार आहे अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. तर अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर, एक धडा, भिकाऱ्याच्या जीवनातील एक धडा. अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर. तर आपण अतिशय सुंदर असा हा धडा आहे आपण बघणार आहे. स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोई इव्हिनिंग. ही कविता आहे रॉबर्ट फ्रॉस्टची, ती आपण कविता बघणार आहोत. लेट्स मार्च. कैलास सत्यार्थी, ज्याला नोबेल पारितोषिक मिळाले असे हे कैलास सत्यार्थी यांचा हा धडा. द अल्चिमी ऑफ नेचर. रक्षा मॅरेंडिया यांचा हा धडा आहे. युनिट 4 मध्ये आपण बघणार आहे
द वर्ल्ड इज माइन, जग हे माझं आहे. त्यानंतर आपण बघणार आहे भोली, द वर्ल्ड इज माइन ही कविता आहे आपण बघणार आहे. त्यानंतर भोली, अतिशय सुंदर हा धडा. ओ कॅप्टन माय कॅप्टन ही कविता आहे जी आपण बघणार आहे वॉल्ट व्हाइटमॅन यांची. जोन ऑफ आर्क हा सुद्धा धडा आहे 4.5 मध्ये. आणि लास्ट 4.6 मध्ये अ ब्रेव हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. तर हा धडा बघणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला वर्षभर आपल्याला हा भाग पाहायचा आहे. आणि आपल्याला माहीतच आहे इयत्ता 10वीच्या बोर्डामध्ये युनिट 1 पासून युनिट 4 पर्यंत, युनिट 1 पासून ते युनिट 4 पर्यंत सर्व पोर्शन परीक्षेला असतो. त्यामुळं प्रत्येक धडा आणि प्रत्येक कविता काळजीपूर्वक वाचा, अभ्यासा आणि आपला व्हिडिओ फॉलो करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कदम इंग्लिश क्लासेस या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला सर्व धड्यांचा अर्थ, त्यातील वर्कशॉप, त्यातील कविता, त्याचा अर्थ, त्याचं वर्कशॉप हे वर्षभरात तुम्हाला शिकवलं जाईल. जसजसा वेळ मिळेल तसतसं तुम्हाला व्हिडिओ नवीन येत राहतील. त्यामुळे तुम्ही या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा. तर आपण चला पुढे जाऊया. तर आपल्याला पुढच्या पानावर वरील जी माहिती आहे, वरील एक ग्रीड तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्या अगोदर दिलेलं आहे एव्हरी लेसन, प्रत्येक धडा किंवा पोएम बिगिन्स विथ द अपॉर्च्युनिटी टू चॅट विथ युअर बेचमेंट. आपण धडा वर्षभर शिकताना धडा किंवा कविता जेव्हा आपण वाचणार आहे, शिकणार आहे, तेव्हा प्रत्येक धड्याची सुरुवात किंवा कवितेची सुरुवात ही एक संधी आपल्याला मिळते बोलण्याची, चर्चा करण्याची विथ युअर बेचमेंट. म्हणजे तुमचा बेचमेंट, बेंचमेंट म्हणजे शेजारी बसणारा विद्यार्थी, तुमचा मित्र किंवा ग्रुप, क्लासमेट and every teacher. No one can stop you from chatting about the topic given. जो टॉपिक दिलाय त्याबद्दल तुमच्याशी कोणीही, तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की गप्प बस, दंगा करू नका. तर तुम्ही त्या धड्यावर आधारित चॅटिंग करू शकता, कवितेवर आधारित चॅटिंग करू शकता. द ओनली रूल इज चॅट इन इंग्लिश. फक्त एकच नियम आहे, तुम्ही ही जी चर्चा करणार आहे ते फक्त इंग्लिशमध्ये चर्चा करणं गरजेचं आहे. इट विल प्रूव्ह युअर स्पीकिंग ऑर ओरल स्किल. यामुळं तुमचं इंग्रजी भाषेचं बोलणं सुधारेल किंवा ओरल स्किल, बोलीभाषा सुधारेल, कौशल्य वाढेल. अँड बूस्ट युअर कॉन्फिडन्स इन स्पोकन इंग्लिश. आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल स्पोकन इंग्लिशमध्ये अँड कॉन्व्हर्सेशन, आणि तुम्ही संभाषण साधू शकता. तर सो ओपन युअर माउथ. तर चला उघडा तुमचं तोंड अँड टॉक, बोला. लेट्स मेक सम मिनिंगफुल नॉईज इन द क्लास. आणि चला एक अर्थपूर्ण आवाज आपल्या क्लासमध्ये निर्माण करूया, असा हा थोडक्यात त्याचा अर्थ आहे. तर आपण खाली जे दिलेलं आहे फ्रॉम द वर्ड ग्रीड, तर हे एक शब्दांचं कोड आहे. आपण वर्तमानपत्रामध्ये शब्दांचं कोड सोडवतो तसंच हे एक शब्दांचं कोड आहे. आणि त्याच्या खाली क्ल्यूज ही तुम्हाला दिलेले आहेत. क्ल्यूज म्हणजे हे कोड्यामध्ये कोणते शब्द आपल्याला शोधायचे आहेत त्याचे इथं क्ल्यू पण दिलेले आहेत. आणि काय त्यातलं एक सोडवून पण दिलेलं आहे. तर उभा आणि आडवे शब्द असे हे उभे आणि आडवे शब्द आहेत. त्यातला एक शब्द तुम्हाला दिलेला आहे. तर हे काय आहे, तर फ्रॉम वर्ड ग्रीड बिलो पिक आउट वर्ड्स रिलेटेड टू लँग्वेज स्टडी. संस्था दिली आहे ग्रामर अँड व्होकॅब्युलरी. तर व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आधारित यात शब्द आहेत जे ग्रामरमध्ये आपण शब्द वापरतो. अँड राईट देम अगेन्स्ट ईच ऑफ द क्ल्यूज. आणि क्ल्यूज समोर त्याची उत्तर आपल्याला इथं शोधून लिहायची आहेत. तर पहिला शब्द तुम्हाला निळ्या शेडमध्ये दिलेला आहे. तर तो आहे प्रोनाउन. तर प्रोनाउन म्हणजे आपल्याला माहित आहे की सर्वनाम, नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. आणि 8 सर्वनाम आहेत आपल्याला माहित आहे. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. तर हे नामाऐवजी आपण
सर्वनाम वापरतो त्यालाच आपण प्रोनाउन म्हणतो. आणि त्याचा क्ल्यू आपल्याला तुम्हाला खाली दिलेला आहे, तर तुम्ही बघू शकताय. पहिलाच क्ल्यू आहे ए मध्ये, आय रेफर टू ओनली वन नाउन डॉट 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 इन नंबर. तर आय हा जो शब्द आहे, हे जे लेटर आहे, तर आय हे जे लेटर कशाचा संदर्भ दर्शवतं, तर ओनली वन नाउन, एकाच नामाबद्दल चा संदर्भ दर्शवतो. इन नंबर, संख्येमध्ये. मग त्यालाच आपण काय म्हणतोय, तर आय ला आपण आय रेफर टू ओनली वन नाउन, एकच नाम दाखवत असेल तर त्याला आपण म्हणतोय सिंग्युलर. काय म्हणतो आपण, सिंग्युलर म्हणजेच काय, एक वचन. आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. म्हणजे हा तुम्हाला सिंग्युलर शब्द या ग्रीडमध्ये डार्कटेन करायचा आहे किंवा चौकट त्या सिंग्युलरला मारायची आहे. तर तुम्ही ती चौकट शोधून सिंग्युलर कुठं शब्द सापडतो पहा आणि चौकट मारा. पुस्तक उघडून पुस्तकामध्ये तुम्ही बघू शकताय. तर त्यानंतर आपण क्ल्यू मध्ये जाऊया आणि नंतर आपल्याला वर शोधता येईल शब्द. तर आय क्वालिफाय अ नाउन, मी नामाची अधिक माहिती सांगतो. मग आता नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपल्याला माहिती आहे काय म्हणतो आपण, ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. आय क्वालिफाय अ नाउन, मी नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. तिथं शब्द लिहायचा आहे आपल्याला ऍडजेक्टिव्ह. तर तिथून 2 नंबरला बी ला तुम्ही ऍडजेक्टिव्ह हा शब्द लिहा. आणि ग्रीडमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह वर ऍडजेक्टिव्ह शब्द हा सुद्धा सापडेल आणि तो तुम्ही शोधावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण मी इथं जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पटकन सापडेल. तर तुम्ही तो शोधा ऍडजेक्टिव्ह शब्द, उभा किंवा आडवा, आणि सस्पेन्शननं किंवा पेनानं ब्रॅकेट करा किंवा चौकोन करा. त्यानंतर सी बघूया. सी आहे आय से मोर अबाउट अँड ऍक्शन, कंसात दिलेलं आहे वर्ब. मी सांगतो अधिक माहिती कुणाची, तर क्रियापदाची किंवा ऍक्शन वर्डची. मग आपल्याला माहित आहे क्रियापदाबद्दल अधिक विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण वर्ब, ऍडवर्ब असं म्हणतो. मग इथं आपल्याला शब्द लिहावा लागेल ऍडवर्ब. तर ऑप्शन सी मध्ये तुम्ही ऍडवर्ब लिहा आणि ग्रीडमध्ये ऍडवर्ब हा शब्द तुम्हाला कुठं सापडतोय तो तुम्ही डार्कटेन करा किंवा चौकट करा, ब्रॅकेट करा किंवा पेन्सिलनं रंगवा. त्यानंतर डी बघूया आपण. आय एम नेमिंग वर्ड. आय एम नेमिंग वर्ड. आता मी कोणता शब्द आहे, नेमिंग वर्ड. नेमिंग वर्ड म्हणजे कोणत्याही पदार्थाला, वस्तूला, व्यक्तीला ज्या नावाला हाक मारतात तो शब्द, त्यालाच आपण नेमिंग वर्ड म्हणतो. म्हणजेच आपण त्याला म्हणतो नाउन. तर डीचं उत्तर आहे आय एम नेमिंग वर्ड. उत्तर लिहितं लिहायचं आहे नाउन, NOUN. नाउन हा शब्द तुम्हाला ग्रीडमध्ये सापडेल, तो शोधून लिहा. त्यानंतर ई, आय कॅन रिप्लेस नेमिंग वर्ड्स. मी नामाऐवजी वापरला जातो. मग नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असं म्हणतो. म्हणजे इथं आपल्याला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे प्रोनाउन. आय कॅन रिप्लेस नेमिंग वर्ड. तर इथं उत्तर तुम्ही लिहा. काय लिहा, तर प्रोनाउन. आणि त्याचं उत्तर तुम्हाला क्ल्यू मध्ये दिलेलंच आहे. तर प्रोनाउन हे निळ्या अक्षरात तुम्हाला इथं दिलेलं आहे, निळी पट्टी रंगवलेली आहे, तिथं प्रोनाउन त्याचं उत्तर आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. आय कॅन अकंपनी nouns, pronouns and show their relation to another word. तर याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. तर आय अकंपनी nouns or pronouns, मी तात सोबत येतो कोणाबरोबर, नाम किंवा सर्वनाम, अँड शो देअर रिलेशन टू अनदर वर्ड, आणि त्याचा संबंध इतर शब्दाशी दाखवतो. तर आपल्याला माहित आहे 2 नामे अथवा 2 सर्वनामे यांच्यातला संबंध दर्शवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, तर प्रिपोजिशन असं म्हणतो. तर इथं तुम्हाला प्रिपोजिशन हा शब्द इथं शोधावा लागेल त्या ग्रीडमध्ये. तर याचं उत्तर प्रिपोजिशन असं लिहा. त्यानंतर आय एम अ सेंटेन्स.
आय एम अ सेंटेन्स विथ अ सबऑर्डिनेट क्लॉज. तर मी असं वाक्य असतो माझ्यामध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय हो? उपवाक्यांश. तर मी असं वाक्य आहे माझ्यामध्ये उपवाक्यांश असतो, म्हणजे त्या वाक्यात एक मुख्य वाक्य आणि दुसरं उपवाक्य असतं. तर इथं आपल्याला लिहायचं आहे. मग अशा वाक्यांना आपण काय म्हणतो तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे मिश्र वाक्य असं म्हणणार आहे. तर इथं उत्तर लिहायचं आहे कॉम्प्लेक्स. त्या गॅपमध्ये जीच्या गॅपमध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स हा शब्द लिहा किंवा हे उत्तर लिहा. त्यानंतर एच बघूया आपण. आय एम अन ऍक्शन ऑर बीइंग. आय एम अन ऍक्शन ऑर बीइंग. मी माझ्यामध्ये कृती असते किंवा कृतीवाचक शब्दात आपल्याला आपण काय म्हणतो तर आपल्याला माहित आहे व्हर्ब. तर याचं उत्तर तुम्हाला इथं व्हर्ब लिहिणं गरजेचं आहे. तर ग्रीडमध्ये तुम्ही शोधून लिहा व्हर्ब कुठं आहे पहा. त्यानंतर आय एम अन अफेक्स अटॅच्ड बिफोर वर्ड. मी अफेक्स आहे. अफेक्स आपल्याला माहित आहे. तर सफिक्स अँड प्रिफिक्स हे माहित आहे. अफेक्स आता हे वेगळं काय आहे तर सफिक्स म्हणजे काय हो? मूळ शब्दाच्या शेवटी जो प्रत्यय लागतो त्याला आपण म्हणतो सफिक्स. आणि प्रिफिक्स मूळ शब्दाच्या सुरुवातीला जो प्रत्यय लागतो त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स. तर प्रिफिक्स तर इथं आपल्याला दिलेलं आहे आय एम अँड अफेक्स. मी असा प्रत्यय आहे अटॅच्ड बिफोर वर्ड जो शब्दाच्या अगोदर लावला जातो मग त्याला आपण म्हणतो प्रिफिक्स. तर तिथं उत्तर अपेक्षित आहे प्रिफिक्स. PREFIX. तर तुम्ही इथं प्रिफिक्स असं लिहायला हरकत नाही. त्यानंतर जे ऑप्शन जे असं आहे आय साऊंड द सेम बट डिफर इन स्पेलिंग अँड मिनिंग. माझा आवाज सारखाच असतो पण माझं स्पेलिंग आणि माझा अर्थ मात्र वेगळा असतो. लक्षात घ्या. आवाज सारखा म्हणजे उच्चार आपण त्याचा सारखाच करतो, त्याचं स्पेलिंग वेगळं असतं आणि अर्थही वेगळा असतो. अशा शब्दांना आपण काय म्हणतो तर अशा शब्दांना आपण म्हणतो होमोफोन्स. काय म्हणतो आपण? होमोफोन्स. तर होमोफोन्स हा शब्द तुम्हाला ग्रीडमध्ये दाखवतो. तर पहिला जो कॉलम आहे उभा कॉलम HOMO होमोफोन THONE होमोफोन हा शब्द इथं तुम्हाला लिहायचा आहे. तर होमोफोन्स तुम्ही लिहा. होमोफोन्स इथं दिलेला आहे होमोफोन्स. तर इथं तुम्ही लिहा होमोफोन्स. याचं उत्तर होमोफोन्स आहे. नेक्स्ट आहे आय एम अ वर्ड. मी एक शब्द आहे हॅव्हिंग नियरली द सेम मिनिंग. तर आय एम अ वर्ड हॅव्हिंग नियरली द सेम मिनिंग. मी असा शब्द आहे माझा जवळजवळ अर्थ सारखाच असतो. मग आपल्याला माहित आहे याला आपण सिमिलर वर्ड्स असं म्हणतो साध्या इंग्रजीमध्ये आणि ग्रामरच्या भाषेत त्याला सिनोनिमस असं म्हणतात. म्हणजेच समानार्थी शब्द त्याला सिनोनिमस किंवा दुसरा साधा शब्द त्याला आहे तर सिमिलर वर्ड. आणि अँटोनिमस तुम्हाला माहित आहे विरोधार्थी शब्द. इथं आपल्याला सिनोनिमस लिहिणं अपेक्षित आहे. तर तुम्ही इथं सिनोनिमस लिहा. त्यानंतर आय कम बिफोर नाउन टू पॉइंट आउट डेफिनेट ऑर इनडेफिनेट. तर मी कुणाच्या अगोदर येतो? आय कम बिफोर नाउन नामाच्या अगोदर येतो टू पॉइंट आउट डेफिनेट ऑर इनडेफिनेट. हे दर्शवायला निश्चित किंवा अनिश्चित. तर आपल्याला माहित आहे निश्चित आणि अनिश्चित हे काय आहे तर आर्टिकल्स आहेत. आर्टिकल्स अ अँड द असे दोन आर्टिकल्स आहेत. सॉरी 3 आर्टिकल आहेत अ अँड द. तर अ आणि अँड चा वापर आपण कुठे करतो? द चा वापर कुठे करतो याचा व्हिडिओ आपल्याला याच्या अगोदरच मी टाकलेला आहे. तो तुम्ही जरूर बघावा. आर्टिकलचा स्पेशल व्हिडिओ आपण
यापूर्वीच दिलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तर इथं आपल्याला आर्टिकल्स लिहिणं गरजेचं आहे. तर याचे उत्तर तुम्ही त्या ग्रीडमध्ये बघू शकता. आर्टिकल लिहा, ARTICLE आर्टिकल. तर हे आहे ग्रीड, लक्षात घ्या. त्यानंतर आपण पुढे जाऊया. तर आपल्याला पहिली कविता आहे. या पहिल्या कवितेचं युनिट 1 मध्ये 1.1 अ टीनेजर्स प्रेयर म्हणजे एक 13 ते 18 वर्ष गटातील मुलाची ही प्रार्थना आहे. आणि ही प्रार्थना काय आहे, टीनेजर्स प्रेयर, ही आपण बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आपण गप्पा मारणार आहोत, चिटचॅट करणार आहोत. एक या कवितेची एक तयारी म्हणून वॉर्मिंग अप, जसं आपण व्यायामाच्या अगोदर एक वॉर्मअप होतो आणि नंतर मग व्यायाम करतो, धावतो, तर तसं आपल्याला ही कविता पाहण्याचा अगोदर आपण वॉर्मिंग अप करणार आहे, चिटचॅट, इथं गप्पा गोष्टी करणार आहे इंग्लिशमध्ये. तर इथं काय दिले बघा. तर पहिला आहे फ्रॉम ग्रुप्स 5 to 6 अँड डिस्कस. 5 किंवा 6 जणांचा एक गट तयार करायचा आहे आणि मग चर्चा करायची आहे. गिव्ह रेटिंग ऑफ 1 to 5 आणि आपल्याला क्रम लिहायचा आहे, पसंती द्यायची आहे. 1 ते 5 अंकात आपल्याला पसंती द्यायची आहे टू ईच ऑफ द फॉलोइंग. तर खाली तुम्हाला एक मुद्दा दिलेला आहे, एक विषय दिलेला आहे आणि त्या विषयाला, त्या मुद्द्याला तुमची पसंती काय आहे 1 ते 5 या अंकामध्ये तुम्ही लिहायचे आहे. तर याची उत्तर तुम्ही सर्वांची सारखी येतील असं नाही, प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. तर इथं मुद्दा असा आहे, वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन व्हॉट डू यू जनरली डू. तर जेव्हा तुम्ही एखादा महत्वाचा निर्णय घेता तेव्हा तुम्ही सर्वसाधारण काय करता. तुम्हाला एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही काय करता. तर खाली तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ऑप्शन ABCDEF असे हे ऑप्शन आहेत आणि तुम्हाला 1 ते 5 अंक याला द्यायचे आहे. तर पसंती द्यायची आहे. तर याचे अर्थ सांगतो आणि तुम्ही ठरवा की तुम्ही पसंती 1, 2, 3, 4, 5 कुणाला देणार आहे. तर पहिला आहे, तर पहिला आहे कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स. तर मुद्दा लक्षात आला का तुमच्या बघा. तर वेन यू हॅव टू टेक इम्पॉर्टंट डिसिजन, जेव्हा तुम्हाला एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा तुम्ही काय करता. तर मग 1 नंबर दिले ए ला, कन्सल्ट पॅरेंट्स अँड एल्डर्स. तुम्ही तुमच्या पालकांशी संपर्क करता किंवा सल्लामसलत करता किंवा तुमच्यापेक्षा जे प्रौढ आहेत, एल्डर्स आहेत, त्यांच्याशी चर्चा करता का. जर करत असाल आणि हेच तुम्ही जर करत असाल, हीच पहिली पसंती असेल, तर तुम्ही याला 1 क्रमांक देऊ शकता किंवा मग दुसरी तिसरी दिली तरी हरकत नाहीये. पण आपण सर्वसाधारण कन्सल्ट पॅरेंट्स किंवा एल्डर्स करतो. बी आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाइस. आपण आपल्या मित्राशी संपर्क साधतो, त्याच्याकडनं सल्ला घेतो. ही पसंती तुमची किती असू शकते बघा, 2, 3, 4, 5. त्यानंतर प्रे टू गॉड फॉर गायडन्स किंवा देवाची प्रार्थना करतो की देवानं मार्गदर्शन करावं. तुम्ही महत्वाचा निर्णय कोणता तर घेणार आहात. डी आहे थिंक डीपली इन सायलन्स. तुम्ही शांत विचार करता, सखोल विचार करता शांततेमध्ये. हा तुमचा पर्याय असू शकतो 4 नंबरचा किंवा 5 नंबरचा. आस्क युअर टीचर फॉर हेल्प. तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारू शकता की मी असा महत्वाचा निर्णय घेणार आहे, तुमचं काय मत आहे. तर आस्क युअर टीचर फॉर हेल्प. तुम्ही शिक्षकांकडून मदत घेऊ शकता. टॉस अ कॉइन टू डिसाइड. किंवा तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही काय करता. तर टॉस अ कॉइन टू डिसाइड. ठरवण्यासाठी तुम्ही एखादा कॉइन, रुपयाचं नाणं वर उडवता, छाप आला तर हे असं करणार, काटा आला तर करणार नाही वगैरे, असा निर्णय घेऊ शकता का. तर हे तुम्हाला इथं अपेक्षित आहे. नंबर पसंती तुमची काय आहे ते देणं इथं गरजेचं आहे. 1 ते 5 अंक तुम्हाला त्या चौकटीत टाकायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या पसंतीने टाकू शकता. तर तुम्हाला त्याचा अर्थ समजलेलाच असेल, नसेल तर पुन्हा
हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यानंतर सेकंड आकडा आहे, 2 नंबरचा आकडा असा आहे, इन पोएट्री, कवितेमध्ये very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or things or object. तर आपल्याला माहित आहे अलंकार कवितेच्या ओळीमध्ये जेव्हा कवी एखाद्या अज्ञात व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल, कल्पनेबद्दल बोलत असतो, जी वस्तू दिसत नाही किंवा अज्ञात ॲब्स्ट्रॅक्ट आयडिया आपण त्याला म्हणतो. तर ॲब्स्ट्रॅक्ट जी भावाचक कल्पना असते किंवा गोष्ट असते किंवा ऑब्जेक्ट असते, अशा व्यक्तीबद्दल जर एखादा कवी एखाद्या कवितेच्या ओळीमध्ये बोलत असेल तर ती एक अलंकारिक भाषा होते आणि त्या भाषेला आणि त्याच अलंकाराला आपण ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतो. तर सच text device used by the poet is a figure of speech. Figure of speech म्हणजे काय हो, तर अलंकार, त्याला त्या अलंकाराचं नाव आहे ॲपॉस्ट्रॉफी. आता ॲपॉस्ट्रॉफी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे अलंकार कसा असू शकतो, तर ॲपॉस्ट्रॉफीचा अर्थ दुसरा पण होतो. ॲपॉस्ट्रॉफी आपल्याला माहित आहे की जर नाम लिहिलं आपण गणेश आणि गणेशच्या ॲपॉस्ट्रॉफी एस लिहिलं गणेश, तर ॲपॉस्ट्रॉफी एसचा अर्थ तिथं वेगळा असतो. गणेशचा किंवा रमेशचा, गीताज आपण जेव्हा लिहितो ॲपॉस्ट्रॉफी एस लावतो, ॲपॉस्ट्रॉफी आणि नंतर एस लिहितो, तर ते ॲपॉस्ट्रॉफी वेगळा आहे, लक्षात घ्या. ॲपॉस्ट्रॉफी त्याचा अर्थ वेगळा असतो. गणेशचा चा ची चे असा त्याचा अर्थ होतो. पण ॲपॉस्ट्रॉफी हा अलंकार केव्हा होतो, तर जेव्हा एखादा कवी एखाद्या ओळीमध्ये अज्ञात व्यक्ती, भावाच्या कल्पना, एखादी गोष्ट, वस्तू याच्याबद्दल डायरेक्ट बोलतो, तेव्हा हा अलंकार होतो आणि त्या अलंकाराला आपण म्हणतो ॲपॉस्ट्रॉफी. आणि ॲपॉस्ट्रॉफी जेव्हा आपण लिहितो म्हणजे एखादी वस्तू एखाद्याची आहे हे सांगायचं असेल तेव्हा आपण ॲपॉस्ट्रॉफी एस देऊन लिहितो. म्हणजे कसं, दिस इज गणेश बॅग, ही गणेशची बॅग आहे. आता गणेशची लिहिण्यासाठी आपण गणेश लिहितो, GANESH, एसएच नंतर ॲपॉस्ट्रॉफी देतो, नंतर एस लिहितो, तो ॲपॉस्ट्रॉफी वेगळा आणि अलंकारिक भाषेमधला ॲपॉस्ट्रॉफी वेगळा आहे, हे लक्षात घ्या. तर इथे तुम्हाला काही उदाहरण दिलेले आहे ॲपॉस्ट्रॉफीची. तर ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर, तर असं हे ॲपॉस्ट्रॉफी आहे. डेप्थ, वेअर इज दाय स्टिंग, ॲपॉस्ट्रॉफी कल्पना आहे, लक्षात घ्या. ओके मॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू, हे गुहेत राहणाऱ्या व्यक्ती, माझी अशी इच्छा आहे की मला तुझ्याबरोबर राहायचं आहे, सोबत राहायचं आहे. तर ही एक कल्पना आहे, लक्षात घ्या. आता गुहेत राहणारे माणसं आहेत का, नाहीत, लक्षात घ्या. पण ही एक कल्पना आहे आणि अशा डायरेक्ट एखाद्या अज्ञात व्यक्तीबद्दल बोललं गेलं जातं तेव्हा ॲपॉस्ट्रॉफी अलंकार होतो. तर आपल्याला खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत. नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. तर तुम्ही स्वतः इथं तुमची कल्पना जे मनात सुचेल ते लिहू शकता. इथं रिजिड असं उत्तर हेच अपेक्षित आहे असं नाही, लक्षात घ्या. तुम्हाला जे वाटतं, जे सुचतं ते तुम्ही इथं लिहू शकता. तर ओ लाईफ, अरे हे जीवन किती सुंदर आहे, मग तुम्ही लिहू शकता हाऊ ब्युटिफुल इट इज, हे जीवन किती सुंदर आहे असेही लिहू शकता. डिअर गॉड, प्रिय देवा, प्लीज हेल्प मी, प्रिय देवा कृपया मला मदत कर. बुक्स, पुस्तकानं, यू आर माय ट्रू फ्रेंड, पुस्तकानं तुम्ही माझे खरे मित्र आहात. तर तिथं तुम्ही लिहू शकता यू आर माय ट्रू फ्रेंड. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही लिहू शकता. हे माझं मत मी इथं मांडतोय. एक्झाम्स, परीक्षा, आय विश, माझी अशी इच्छा आहे, इट मस्ट बी कॅन्सल्ड, त्या
कॅन्सल झाल्याच पाहिजेत आणि नशिबानं 2 वर्ष परीक्षा कॅन्सल झालेल्याच आहेत मित्रांनो. तर हे ॲपॉस्ट्रॉफी एक कल्पना आहे. तर या अलंकाराला आपण ॲपॉस्ट्रॉफी म्हणतोय. ओ यू ब्युटिफुल स्काय, गिव्ह मी अ रेन. ही सुंदर आकाशा, दे मला पाऊस. किंवा ओ यू ब्युटिफुल स्काय, गिव्ह मी अ कलर. तर इथं तुम्ही काही लिहू शकता. तर हे पट्टीमध्ये जे आहे ते शिक्षकांसाठी सूचना आहे. टीचर शुड एक्सप्लेन apostrophe in punctuation and apostrophe as figure of speech. तर तुम्हाला मी सांगितले पंक्च्युएशन मार्क apostrophe गणितचा आणि apostrophe अलंकार हे तुम्हाला मी आधी स्पष्टीकरण दिलेलंच आहे. तर त्यानंतर आपल्याला कविता पाहायची आहे आणि ही कविता 1.1 टीनेजर आणि ही कविता आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र आहेत इयत्ता 10वी मध्ये शिकणारे त्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही हा आपला चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे आपल्याला सर्व कवितेचा अर्थ, त्यातील वर्कशॉप हे मी ऑनलाईन या पद्धतीत घेणार आहे. जो महत्त्वाचा भाग आहे तो तुम्हाला लिहून सुद्धा दिला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका. शाळेत तुम्हाला जाता येत नसेल, क्लासला जाता येत नसेल, काय अडचण नाही, काय हरकत नाही. तुम्ही माझे सर्व व्हिडिओ फॉलो करा. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ हा गाईड तुमचा असेल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा व्हिडिओ बघू शकता. वेळेची तिथं मर्यादा नाही, बंधन नाही. त्यामुळं आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा. धन्यवाद.